असतील कबीरजी अत्तारी, त्याचबरोबर फिरोज खान सर यांचंही मनापासून आभारी, त्याचबरोबर आमचे स्कोरर नितीशजी तरे असतील, त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी यांचा मनापासून मी आभार मानतो। आणि बक्षीस संभ्रमासाठी जरूर मी विनंती करतो, या ठिकाणी सोमनाथजी खाडे सर शेवटपर्यंत या ठिकाणी थांबलेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो, त्यांच्याच मुखातून आपण बक्षीसचं या ठिकाणी वाटप या ठिकाणी बघूया। आणि मेगा फायनलच्या फायनलचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरला आहे तळवडे टीमचा उत्कृष्ट गोलंदाज रुपेश, ज्यानं फक्त 2 धावा खर्च केल्या। मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच रुपेश आपण लगेच यायचं आहे। मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय। चला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला जातोय। सर्व टीमना विनंती आहे आपण मंचाच्या समोर यायचं आहे। फ्रेंड्स ग्रुप आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपूर्ण टुर्नामेंट या ठिकाणी संपन्न होत आहे। शेवटचा अंतिम आणि गोड कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला जातोय। बक्षीस वितरणाचा हा सोहळा या ठिकाणी आपण पार पाडतोय। चला रुपेश आपण यायचं आहे। मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच, मेगा फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रुपेश। आणि रुपेशनं ही मॅन ऑफ द मॅच समीर विर्ले याच्यासाठी ही मॅन ऑफ द मॅच त्यानं सुपूर्द केलेली आहे। समीर आपण यायचं आहे। समीर विर्ले आपण या, आपल्यासाठी ही मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी त्यानं वितरित केलेली आहे, घोषित केलेली आहे। समीर विर्ले यंगस्टर खेळाडू आहे आणि त्याच्यासाठी ही मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल। या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये ज्या गोलंदाजानं अतिशय चांगली गोलंदाजी केली, गोलंदाजी करत असताना 6 विकेट ज्यानं मिळवल्या, उत्कृष्ट गोलंदाज या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला आहे समीर मॅन फ्रॉम पाशाने। बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट यायचं आहे समीर मॅन फ्रॉम पाशाने, आपण यायचं आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। उत्कृष्ट गोलंदाज समीर ठरलाय या टुर्नामेंटचा उत्कृष्ट गोलंदाज। नक्कीच 2 गोलंदाज या रेस मध्ये होते ज्यांनी 6 विकेट मिळवल्या होत्या, मात्र समीरनं फक्त 15 धावा खर्च केल्या, धावा कमी खर्च केल्या असल्या कारणानं हे पारितोषिक समीरला जातंय। आपण पाहिलं तर त्यांच्याच टीम तळवाडे टीमचा समीर
हा सुद्धा निश्चितच या रेसमध्ये होता, त्याच्यात सुद्धा 6 विकेट होत्या, मात्र त्यानं 27 धावा खर्च केल्या होत्या. या अनुषंगानं हे बक्षीस जातंय समीर मॅन फ्रॉम पाशाने, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्याचबरोबर या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ज्याच्या बॅटमधनं धावांचा पाऊस पाहायला मिळाला, तब्बल 66 धावा ज्याच्या बॅटमधनं आल्या, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अजमेरा 11 दामत संघाचा आसिफ पापा, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. 30 चेंडूंमध्ये तब्बल 66 धावा ज्यानं कुठून काढल्या, तो आसिफ ठरलाय या टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समन. बबलूभाई नजे आणि संदीपजी गायकवाड सर यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरित करत आहोत. आणि फक्त सुरुवातीच्या 3 सामन्यांमधनच ही बक्षीस आपण वितरित करत आहोत, सूचना लक्षात घ्या. आयोजन कमिटीचा हा नियम होता. त्यानंतर 6व्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय ते अजमेरा 11 दामत. या आपण संपूर्ण संघ यायचा आहे. पारितोषिक आपण वितरित करत आहोत अजमेरा 11 दामत. अजमेरा 11 दामत या टीमला क्रमांक 6चं पारितोषिक आपण वितरित करत आहोत. भरपूर चांगला खेळ त्यांनी या टुर्नामेंटमध्ये दाखवला. चला लगेच या, थोडं फास्ट घ्या. आणि या टुर्नामेंटचं 5व्या क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करत आहोत प्रथमेश धामोते. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या मित्रांनो, आपण लगेच या पारितोषिक आपण वितरित करत आहोत धामोते टीम. दामोते संघ 5व्या क्रमांकाचा मानकरी या टुर्नामेंटमध्ये ठरलेला आहे. त्यांना हे पारितोषिक आपण वितरित करत आहोत. सुंदर आपली ट्रॉफी या ठिकाणी वितरित केली जाईल. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण वितरित करूया मितांश 11 नौजवान पाशाने. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. चला मित्रांनो, यायचं आहे. पाशाने संघ या, पारितोषिक या ठिकाणी आपण देत आहोत. सुंदर ट्रॉफी आहे, त्याचबरोबर कॅश प्राइज आपण वितरित करत आहोत. संघ आहे मितांश 11 नौजवान पाशाने, तृतीय क्रमांक. खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. भव्य दिव्य ट्रॉफी आहे आणि त्याचबरोबर रोख रक्कम स्वरूपाचं कॅश प्राइज या ठिकाणी वितरित केले जात आहे. या टुर्नामेंटमध्ये रनरअप राहिलेला संघ आहे. भरपूर चांगला खेळ ज्यांनी या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये दाखवला आहे तो अमायरा 11 जयनुमान धवळेपाडा, रनरअप ऑफ द टुर्नामेंट. या मित्रांनो, पारितोषिक वितरित केलं जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीपजी गायकवाड सर आणि बबलूभाई नजे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करत आहोत. संघाचे पुरस्कर्ते अमायरा 11 जयनुमान ढवळेपाडा, संघाचे पुरस्कर्ते असीम भाई हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पारितोषिक वितरित केलं जात आहे.
रनर अप ऑफ द टुर्नामेंट जय हनुमान ढवळेपाडा. या स्पर्धेमध्ये एक खेळाडू असा होता ज्यानं बॅटिंग सुंदर केली, गोलंदाजी सुद्धा सुंदर केली, अष्टपैलू प्रात्यक्षिक ज्यानं मैदानावरती दाखवलं, आपल्या संघासाठी नक्कीच चांगली कामगिरी ज्यानं केली. बॅटिंग करत असताना तब्बल 49 धावा आणि 7 विकेट मैदानावरती गोलंदाजी करत असताना मिळवल्या. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा किताब जातोय. 49 धावा आणि 7 विकेट, टोटल पॉइंट होत आहेत 84 आणि 84 पॉइंट सोबत दामत संघाचा 7 सिद्दीकी ठरलाय मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट. मालिकावीर 7 सिद्दीकी, 49 धावा आणि 7 विकेट अशा पद्धतीनं तब्बल 84 पॉइंट ज्यानं मिळवले. मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी आपण वितरित करत आहोत 7 सिद्दीकी याला. एक बाइसिकल आहे, 7 भाई यहाँ से आगे बाइक नहीं बाइसिकल ही यूज करना है. सात सिद्दीकी ठरलाय मॅन ऑफ द सिरीज आणि या संपूर्ण टुर्नामेंटची चॅम्पियन टीम आपल्याला मिळाली ज्यांनी अतिशय दर्जेदार खेळ केला आणि या संपूर्ण टुर्नामेंट वरती आपल्या नावाचा विजयाचा झेंडा काढला. टीम आहे धनवी 11 तळवडे, चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. भव्य दिव्य चॅम्पियन ट्रॉफी आणि त्याचबरोबर विजेते पदाचं कॅश प्राइज या ठिकाणी वितरित केलं जात आहे. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट धनवी 11 तळवडे या ठिकाणी आपण प्राइज वितरित करत आहोत. बबलूभाई नजे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक. वेल प्लेट आणि पुनश्च एकदा संपूर्ण ऑफिशियल टीमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार पडला, आपण सर्वांनी सहकार्य केलं, आपलं सर्वांचं मनापासून आभार आणि